सर्वप्रथम मला आपल्या पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात सांगा सर. म्हणजे आपली एकूणच कौटुंबिक आणि व्यावसायिक वाटचाल कशी होती याबद्दल आम्हाला थोडं सांगा. मी सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस माझं शिक्षण सुरू होतं 10वी नंतर मी कृषी क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मी कृषी डिप्लोमा तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर माझं पूर्ण म्हणजे जवळपास संपूर्ण शिक्षण हे माझं कृषीतूनच झालं ग्रॅज्युएशनपर्यंत. आणि कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिले तर माझी ती सुरुवातीपासूनच शेती. आणि सुरुवातीला माझं बालपण अर्ध्यापेक्षा जास्त माझं बालपण मी मामाच्या गावी गेलो. त्यावेळेस तिकडं खेडगावला सोमवारी आठवडे बाजार असायचा. तेव्हा आजीसोबत मी बाजारात जायचो. आजी वांगी घेऊन आणि ते वांगी बाजारामध्ये आम्ही विकायचो सायंकाळपर्यंत. ती वांगी सायंकाळपर्यंत विकल्यानंतर आजी परत त्या आलेल्या पैशातनं बाजार करून आम्ही परत घरी यायचो. तसं बघायला गेलं तर शेतीशी पहिल्यापासून माझी नाळ जोडलेली होती. त्यानंतर शिक्षण देखील कृषी क्षेत्रात घेतल्यामुळं अधिकच ती नाळ घट्ट होत गेली.